आषाढी एकादशीनिमित्त तुम्ही उपवास पकडला, तुम्ही सगळे उपाय तोडगे केले, सगळे जे विष्णू भगवान आहे, जे विठ्ठल रुक्मिणी भगवान आहे, त्यांची सेवा केली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्यानिमित्त तुम्हाला मी आज एक एक विठ्ठल भक्त जे संत आहेत आपले, त्यांची एक मी कहाणी सांगणार आहे. खूप अतिशय चांगली अशी कहाणी आहे. अक्षरशः तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहणार आहे. एवढं विठ्ठल भक्त यांची कहाणी नक्कीच ऐका, जेणेकरून आषाढी एकादशीचा फळ तुम्हाला 100 पटीने भेटो. तर पैठणमध्ये राहणाऱ्या 22 वर्षाचा कुरुमदासने आईला हाक मारली. आई ये, चल लवकर, कीर्तनाची वेळ झाली. आई वैतागून म्हणाली, कीर्तन कीर्तन रोज कीर्तन, गुडघ्यापासून तुला पाय नाहीत, कोपरापासून तुला हात नाहीत, कोण नेईल रोज तुला कीर्तनाला? बरं, लहान नाहीस आता, 22 वर्षाचा मोठा झालास, आता नाही सहन होत मला तुझं ओझं. आई, खरं आहे ग तुझं, मी 22 वर्षाचा घोडा झालोय, पण तुझ्या काहीच उपयोगाला नाही आलो. माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो, बिन हाताचा, बिन पायाचा, लंगडा लुळा. त्यात माझा काय ग दोष आई? आई, फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला कीर्तनाला, उद्या नाही म्हणणार मी तुला. आईचे डोळे डबडबले. शेवटी आई आई होती. आईने हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं. भानुदास महाराज म्हणजे एकनाथांचे पंजोबा. कीर्तनाला भरगच्च गर्दी होती. कुर्मदासला चालता येत नव्हता, परंतु लोटांगण घेत घेत माणसातून रस्ता काढत काढत पोटावर फरफटत कुर्मदास समोर आला व पहिल्या रांगेत बसला. गळ्यात तुळशीमाळ, कपाळी टिळा लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं. महाराज म्हणाले, आलास कुर्मदासा? हो महाराज, आलो. अरे, कुणाबरोबर आलास? महाराज, आईने आणून सोडलं. अरे, कशाला आईला त्रास दिलास? आता घरी कसं जाशील? महाराजांनी विचारलं. नाही महाराज, आता मला घरी नाही जायचं. हे ऐकून महाराज म्हणाले, अरे कुर्मदासा, आज काल्याचं कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला, मग तू कुठे जाशील? कुर्मदास बोलला, महाराज, मी पण येऊ का पंढरीला? अरे कुर्मदासा, तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं, तुला कोण नेईल रे पंढरीला? एवढं लांब? महाराज, तुम्ही हो, फक्त हो म्हणा, पहा मी येतो का नाही पंढरीला. महाराज हसत हसत विनोदाने हो ये म्हणाले. रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून हे उठले, स्नान केलं व फरफटत फरफटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला. तांबडं फुटलं. लोक उठू लागले. लोकांना विचारू लागले, अहो महाराज, पंढरीचा रस्ता कोणता हो? लोक सांगू लागले, इथून पुढे जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा. सकाळी 10 वाजेपर्यंत कुर्मदासानं बीड गाठलं. वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला, ऐका हो ऐका, भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो. कोणी कालवण आणावे, कोणी भाकरी आणाव्या. महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती. भानुदास महाराजांनी बिना हाताबायांच्या कुर्मदासाला पाहिलं व आश्चर्याने विचारलं, कुर्मदासा, कसा आलास रे? महाराज, तुमच्या हो न मला आणलं. कुर्मदास बोलला. महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं. प्रवचन झालं, कीर्तन झालं, हरिपाठ झाला. महाराज म्हणाले, आपला उद्याचा मुक्काम मांजरसुंबा. रात्री वारकरी झोपले की कुर्मदास फरफटत निघाला. खरडत खरडत त्यांना दिवस उगवायला मांजरसुबा गाठलं. तिथंही त्यांना हाकार दिलं व भोजनाची व्यवस्था केली. एक एक मुक्काम मागं पडू लागलं. लोळण घेऊन घेऊन अंगाची पुरी चाळण झाली होती, परंतु कुर्मदासांचा ध्येय एकच, विठुरायांची भेट. येरमाळा, बार्शी असं करत करत शेवटी लौळ गाव आलं. कडुवाडीच्या पुढे 7 किलोमीटरवर लौळगाव हे गाव होता. तिथंही कुर्मदासानं भोजन गोळा केलं. दिंडी मागून आली. सर्वांची जेवण झाली. कुर्मदास एका कोपऱ्यात विव्हळत पडला होता. भानुदास महाराज त्यांच्याजवळ आले व त्याला म्हणाले, कुर्मदासा, आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे, मग तू तुझ्या विठुरायाला भेटशील. कुर्मदास बोलला, नाही महाराज, आता मी नाही येऊ शकणार पंढरीला. अरे, असे का म्हणतोस कुर्मदासा? एवढा लांब आलास आणि आता फक्त एका मुक्कामावर आली आहे पंढरी. कुर्मदासाला बोलणं सुद्धा असह्य झालं होता. तो पालता होता, तो उताणा झाला. त्याचं सगळं पोट सोलून निघालं होतं. त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्या जखमात असंख्य खडे रुतलेले होते. अंगातून रक्त वाहत होते. कुर्मदास थकून गेला होता. त्याला बोलण्याचं देखील त्राण
राहिलं नव्हतं. निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. सगळ्या दिंडीसाठी त्यानं अन्न गोळा केलं, परंतु स्वतःच्या पोटात मात्र काहीच नाही, अन्नाचा कणही नव्हता. महाराजांनी याचं कारण विचारल्यावर तो सहज म्हणाला, महाराज, मलमूत्र कोण धुईल माझं? घरी आई धुत होती, इथं कोण धुईल? म्हणून अन्न पाणी सोडलं. कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबडबले. कुर्मदासा, काय केलं हे? महाराज, घरी राहून काय केलं असतं? निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी. महाराज, आता फक्त एकच करा. पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला 2दा नमस्कार करा आणि त्याला सांगा, हे पांडुरंगा, तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं, या जन्मात नाही पाहता आलं तरण पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या, असं म्हणून तो तिथंच विवळत पडला. भानुदास महाराजांचे पाय आता जड झाले. तसे जड पावलांनी कुर्मदासाला सोडून ते पंढरपुरात आले. चंद्रभागेचं स्नान झालं व विठुरायाच्या दर्शनाला उभे राहिले. भानुदासांनी पांडुरंगाकडे पाहिलं, पांडुरंगाने भानुदासाकडे पाहिलं. अंतःकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलं. पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले, रुक्माई, तू वारी सांभाळ, मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला लवळूला भेटायला चाललो. पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली. विठ्ठल कुर्मदासाजवळ आले. कुर्मदास निपचित शुद्ध हरपून त्या वाळवंटात पडला होता. जखमांनी अंगाची लाही लाही झाली होती. शरीरातून रक्त वाहतच होतं. विठ्ठलाने हाक दिली, कुर्मदासा, अरे डोळे उघड, बघ मी आलोय तुझ्यासाठी. मोठ्या हिमतीने कुर्मदासानं अर्धवट डोळे उघडले. पाहतो तर काय, प्रत्यक्षात विठुरायासमोर उभे होते. विठ्ठला, विठ्ठला, माझ्या पांडुरंगा, म्हणत कुर्मदास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेने फरफटत लोटांगण घेऊ लागला. एवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली. त्याचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले, कुर्मदासा, तू जिंकलास, तुझे ध्येय पूर्ण झालं. बघ, मी स्वतः तुझा विठ्ठल, तुझ्या पांडुरंग तुझ्या भेटीला आलो आहे. होय विठ्ठला, आता हीच माझी पंढरी. कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं व डोळ्यातील अश्रूंनी विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला. धन्य धन्य तो कुर्मदास आणि धन्य त्याची भक्ती. विशेष म्हणजे काय की हे जे कुर्मदास होते ते मुसलमान होते, म्हणजे त्यांची जाती ही मुसलमान होती. आजही लौळ येथे त्यांची कबर आहे आणि त्या कबरीसमोर विठ्ठलाची गोजिरवाणी मूर्ती उभी आहे आणि मंदिराजवळ कळस आणि कबरीवर गुंबद आहे. तर आषाढी एकादशी निमित्त ही कहाणी सर्वजण ऐकावं हीच माझी इच्छा आहे, कारण एवढे सर्वश्रेष्ठ भक्त आहे विठुरायांचे सर्वात लाडके भक्त, तर त्यांची कहाणी सगळ्यांना ऐकायला हवी.